हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा देवा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव रंगला भुवरी आनंदी आनंद झाला माऊली मोठी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात नाम न्याला देह विठ्ठल विठ्ठल झाला हरी हा भक्तीचा भोकेला रे हरी हा भक्तीचा भुकेला रे वेड्या वाकुड्या भक्तीने ज्याचे पाझरते मन वेड्या वाकुड्या भक्तीने ज्याचे पाझरते मन नाते भक्तांशी जोडून त्याची करतो राखण नाते भक्तांशी जोडून त्याची करतो राखण सोखामेळा गोरखकुमार संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव जनाबाई राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नावे आपल्या कानातून कधीतरी गेले असतील महाराष्ट्रातील संतांची खूप मोठी परंपरा आहे ज्यांनी समाज सुधारणा केली व भक्तीचा प्रचार प्रसार केला त्यातूनच एक होऊन गेले भक्त पुंडलिक हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आणि भगवान विष्णूचे खूप मोठे परमभक्त होते ज्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः पांडुरंग वैकुंठातून पंढरपुरात आले व विठ्ठल उतरले आज मी अशा भक्ताची कथा सांगणार आहे ज्याच्या भक्ती पुढे स्वतः परमेश्वरालाही थांबावे लागले आणि तो महान भक्त म्हणजे भक्त पुंडलिक आणि त्या भक्तीने विटेवर उभा राहिला देव म्हणजे आपला श्रीहरी विठ्ठल पुंडलिकाची शक्ती तलवारात नव्हती ती होती त्याच्या संस्कारात त्याचे सामर्थ्य युद्धात नव्हते ते होते आई वडिलांच्या सेवेत ज्यांनी मातृपितृची सेवेलाच आपला परम धर्म मानले ज्याने मातृपितृची सेवेलाच आपले परम धर्म मानले त्या भक्ताच्या द्वारे श्री कृष्ण आले पुंडलिका हे पुंडलिका तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन मी तुला दर्शन द्यायला आलो अरे पांडुरंगा हो का तुझे दर्शनाने मी धन्य झालो पण काय करू या क्षणी मी आपल्या आई वडिलांच्या सेवेत आहे जरा वेळी थांबतोस का का पुंडलिका मी स्वतः तुझ्या दारात उभा आहे आणि तू आई वडिलांची सेवा करतोस अरे मातृपितृची सेवा हीच तुझी खरी पूजा तूच म्हणतोस ना आई माझ्या मांडीवर डोके ठेवून झोपली आहे जर मी उठलो तर आई जागी होईल घे हे वीट आणि विट्यावर उभा राहा मी सेवा पूर्ण करून लगेच येते भगवान हसतात व विटेवर उभा राहतात धन्य आहे तुझी भक्ती पुंडलिका आजपासून मी या विटेवरच उभा राहीन आणि जग मला विठ्ठल म्हणून ओळखेल मित्रांनो पुंडलिकाच्या एका शब्दावर का बरं श्रीकृष्ण विटेवर उभा राहिला असेल का बरं जनाबाई सोबत काम करू लागला असेल कारण तो केवळ भगवान नव्हता तो आपल्या भक्तांचा निर्मळ भक्तीचा तैवारी होता रे संतांनी आपल्या निष्कपट प्रेमाने अटूट श्रद्धेने व भोळ्या भक्तीने परमेश्वरालाही प्रेमाच्या बंधनात बांधले होते म्हणूनच आजही विठ्ठल आपल्या भक्तांसाठी